आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शिवकुमार सर, तुम्ही इथे? आणि तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे राहतोय ते? रूपाने कॉल केला होता मला. हो ताई साहेब, मीच त्यांना सांगितलं होतं. माझं असं इथे येणं तुम्हाला आवडलं नाही का मॅडम? अहो नाही, तसं नाहीये. आपल्याला कोणीतरी भेटायला आलंय हे पाहून मला खूप छान वाटलं. आणि हे काय सगळं हातात? हे तुमच्यासाठी थोडं रेशनिंगचं सामान आणलंय. प्लीज नाही म्हणू नका. रूपा, ते घेऊन जा. हो. रूपा, ते हा ताई साहेब. शिवकुमार सर आलेत, त्यांच्यासाठी कॉफी मिळेल? हो ताई साहेब, असं काय विचारताय? तुम्ही हक्काने सांगायचं आणि मी घेऊन येते. आणि हे घेऊन जाता येईल का तुला? हो, द्या ना. हो, तुम्ही बसा ना. तुमची मुलगी कुठे दिसत नाही मॅडम? शक्ती? हं? आदिती असेल ना इथेच. ती मागे खेळत असेल. बाकी काय बोलणार मॅडम? तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल कळलं आणि खरंच खूप वाईट वाटलं. खरं तर तुम्ही कधीच कोणाच्या आध्यात मध्यात नसताना हे सगळे तुमच्या मागे का लागले हेच कळत नाही. इथे माझ्या बरोबर राहणारी माझीच माणसं कधी माझ्याशी चांगलं वागली नाहीत. बाहेरच्या शत्रूंकडून काय अपेक्षा करणार ना? शत्रू म्हणून ती श्रुतिका करेक्टच वागली. मी काय म्हणते सर, आता ती जे काही बोलतीये त्यात खरंच काही तथ्य आहे का? कारण तुम्हीच होता दादा सोबत. त्यांचं खरंच एकमेकांवर इतकं प्रेम होतं की त्यांनी कुणालाही न सांगता एकमेकांची लग्न केलं? नाही मॅडम, मला असं नाही वाटत. तुम्ही एवढ्या ठामपणे कसं काय सांगू शकता? कारण जे काय घडलंय ते बऱ्यापैकी माझ्या समोरच घडलेलं आहे. मला तर तो दिवस अजूनही आठवतो, ज्या दिवशी साहेबांनी श्रुतिकाच्या फॅमिलीबद्दल माझ्याकडे चौकशी केली होती. सर, मला बोलवलं तुम्ही? बस, मला थोडी माहिती हवी होती. बोला ना सर. बाबांच्या वेळेपासून आपल्या ऑफिसमध्ये सुधाकर काका होते ना? हो, ते मोठे साहेबांचे मित्रच होते, माहीत आहे मला. पण त्यांचं काय सर? बरेच दिवस झाले ते ऑफिसमध्ये दिसले नाहीत. हल्ली येत नाहीत का ऑफिसला? नाही, आजकाल ते आजारी असतात. म्हणजे मला त्यांच्याबद्दल शेवटचं कळलं तेव्हा ते हॉस्पिटलला ॲडमिट होते. अच्छा, तुम्ही काम करा, जातीने लक्ष घाला. त्यांना काय हवं नको ते बघा, त्यांची चौकशी करा आणि त्यांच्या हॉस्पिटलचं जे काही बिल असेल ते आपल्या ऑफिस एक्सपेन्समधनं द्या. ओके सर. ते पुन्हा ऑफिस कधीपर्यंत साधारण जॉईन करतील, काय अंदाज? नाही सर, त्यांचं वय आणि त्यांचं आजारपण पाहता ते पुन्हा जॉईन करतील असं मला तरी वाटत नाही. म्हणजे या विषयावर मी तुमच्याशी बोलणारच होतो. त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे? त्यांचं आजारपण, मुलीचं शिक्षण, त्या मुलाला जुगाराचं व्यसन आहे. एकंदरीत सर, आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. अरे बापरे, असं असेल तर सगळंच अवघड आहे. मुलीचं शिक्षण किती झालंय? यावर्षी ती शेवटच्या वर्षाला होती. एक काम करा, तिला तिचे सगळे सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन ऑफिसला बोलवा. बघू आपल्याकडे काही ओपनिंग असेल तर तिला एखादा जॉब देऊ. तेवढं सुधाकर काकांनाही मदत होईल. आणि शिवकुमार, मी जी सांगितली ती सगळी कामं आजच्या आजच झाली पाहिजेत. हो सर, नक्की. हॅलो. त्या राघवेंद्र सरदेशपांडेने आज तुला भेटायला बोलवलंय ना? हो. पण त्याचं नक्की काय काम? ते आता भेटल्याशिवाय कसं कळणार? आपल्या बाबांच्या कंपनीतला बॉस, याच्या पलीकडे मी पण त्याला ओळखत नाही. मला तर वाटतंय त्याने तुला नोकरीसाठी बोलवलं असणार आहे. अरे मग चांगलंच आहे ना. पण एवढं पुरेसं नाहीये.
म्हणजे तुझं क्वालिफिकेशन बघता तो तुला काम देणार, मग तू सतत त्याच्या आजूबाजूला असणार, तुझं त्याच्याकडे लक्ष असणार आणि त्याचंही तुझ्याकडे नक्कीच लक्ष असणार. काय बडबडतोयस? सुंदर आहेस, एज्युकेटेड आहेस. मला वाटतंय तुला त्याला पटवायला फार वेळ नाही लागणार. एकदा का तू त्याला ट्रॅप केलंस ना की तो तुझा होईल आणि त्याची कंपनी सुद्धा तुझी होईल. हे बघ रॉकी, हे जर तू मला चिडवायला बोलत असशील ना तर तुझे शब्द तुझ्याकडेच ठेव. अरे त्यांचं वय पाहता त्यांना सर नाही अंकल बोलावं असं वाटतं. पिकलेले केस, पिकलेली दाढी, हे सगळं बघून फ्रेंडशिप करायची इच्छा होणार नाही माझी. मी सिरियसली बोलतोय. त्याला पटव, त्याच्याशी लग्न कर आणि एकदा का कायदेशीर लग्न झालं की तू तुझ्या बॉयफ्रेंड सोबत हवी ती मजा कर. शी, काय बोलतोयस तू? स्वतःच्या सख्ख्या बहिणीबद्दल अशी भाषा वापरतोयस? मला ना फक्त पैशाची प्रॅक्टिकल भाषा कळते. मी जे काय बोलतोय ना ते एकदा लक्ष देऊन ऐक. आपल्या बाबांनी एवढे कष्ट घेतले तरी आपण गरीब का? कारण प्रत्येक वेळी त्यांचा प्रामाणिकपणा आडवा आला आणि तेच आपल्याला बदलायचंय. देवाने तुला गरिबीसोबत अप्रतिम सौंदर्य दिलंय आणि त्या राघवेंद्रला ना या वयात तुझ्यासारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि मला वाटतंय या तुझ्या सौंदर्याचा ना फायदा घेऊन त्याला फसवायला हवंस. आणि जर का असं घडलं तर मला खात्री आहे येणाऱ्या 7 पिढ्या नक्कीच तुझी आठवण काढतील. एक्सक्यूज मी सर, येस, मैं कम इन? कम इन. थँक्यू. सर, मी श्रुतिका. तुमच्या कंपनीतून मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. गुड. सगळ्या प्रश्नांची अगदी छान उत्तरं दिलीस. थँक्यू सर. शिवकुमार, तुला काही विचारायचं आहे? नाही सर,